पुणे आझाद हिंद एक्सप्रेसमधून युवक पडून मृत्यू, घातपात झाल्याचा नातेवाईकाचा आरोप। अकोला शहरातील डाबकीरोड पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन नगर येथील रेल्वे लोहमार्ग 580 पोल क्रमांक 22 ते 26 दरम्यान एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत पडला आहे, अशी माहिती डाबकीरोड पोलिसांना दिली असता डाबकीरोड पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर मृतक व्यक्ती हा अमरावती येथील महादेव खोरी यशोदानगर येथील रहिवासी आहे, तर मृतक नामे कुणाल वेले, वय वर्ष 32, हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत जॉब करतो, अशी माहिती पोलिसांनी त्याच्या कागदपत्राच्या आधारे मिळवली व त्यानंतर नातेवाईकांना ही माहिती दिली असता नातेवाईकांनी त्याची ओळख पटवली। दरम्यान कुणाल हा पुणेवरून आझाद हिंद एक्सप्रेसने अमरावतीकडे येत असताना एक्सप्रेसमध्ये चढताना कुणालचा धक्का एका व्यक्तीला लागला। या कारणावरून नागपूर येथील 5 युवक आणि कुणालची बाचाबाची रात्री 10 वाजताच्या सुमारास झाली, अशी माहिती कुणालने व्हॉट्सअपद्वारे त्याचा अमरावती येथील मित्र अनिरुद्ध महाजन याला SMS द्वारे दिली होती। त्या आधारे त्याचा नक्की घातपातच झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे। या घटनेबाबतचा अधिक तपास डाबकीरोड पोलीस करीत असून अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमकी हत्या कशी झाली किंवा या व्यतिरिक्त आणखीन काही वेगळे झाले याचा शोध लागणार आहे। नेमकी कुणालची हत्या झाले असल्याचा आरोप त्याच्या भावाने केला असून रेल्वे लोहमार्ग पोलीस व रेल्वे RPF पोलीस तसेच डाबकीरोड पोलिसांनी याबाबतचा अधिक तपास करून न्याय द्यावा, अशी मागणी कुणालच्या नातेवाईकांनी दिनांक 11 ऑगस्ट रोजी रविवारी सायंकाळी 6:10 प्रसारमाध्यमाशी बोलताना मृतक कुणाल वेले याच्या भावाने प्रसारमाध्यमाशी बोलताना ही माहिती दिली। नमस्कार, माझं नाव निलेश श्रीकृष्णराव वेले आहे। मी अंजनगाव सुरजीला राहतो। माझा सक्का चुलत भाऊ कुणाल विलासराव वेले राहणार महादेव खोरी अमरावती यशोदानगरच्या पुढे हा फायनान्सचं काम करतो। 2 दिवसा अगोदर फायनान्शियल कुठल्या तरी मीटिंगच्या संदर्भात तो पुण्याला गेला असताना पुण्याला तो काल दिवसभर होता, त्याची मीटिंग आटोपली आणि तो पुणे नागपूर पुणे आझाद हिंद एक्सप्रेस या ट्रेनने 6 वाजता निघाला असताना बहुतेक तो जनरल बोगीत होता, तर तिथे काही 5-7 युवक नागपूरला जाणारे होते, तर क्षुल्लक धक्का लागला आणि त्यांच्यात वाद झाला, असा मेसेज त्याने अनिरुद्ध महाजन त्याचा खास मित्र अमरावती यशोदानगर याला कळवला आणि त्यांनी म्हटलं की मी त्यांना एकदा सॉरी बोललो, परत त्यांना म्हटलं मी 2दा सॉरी बोललो, तरी त्या मुलांनी त्याला पाहून घेऊ असं म्हटलं तुला। आणि त्या दरम्यान त्यांच्या नंतर काय घटना घडली हे त्यांच्यात रात्री 10 वाजतापासून तर हे काही माहित नाही आहे, पण मला सकाळी 7 वाजता डाबकी अकोला पोलीस स्टेशन रेल्वे पोलीस मधून फोन आला की असा एक व्यक्ती मृत अवस्थेत आहे, तुम्ही या। तर आता त्याची ओळख पटलेली आहे, तो माझा भाऊ कुणाल विलासराव वेलेच आहे। तर रेल्वे प्रशासनाला माझी एक कळकळीची विनंती आहे की जर हेतुपुरस्पर मर्डर जर असेल तर माझ्या भावाला नक्की न्याय देण्यात यावा। तर मी विनंती करतो की रेल्वे प्रशासनाने या विषयाची सखोल चौकशी करावी।